गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लोकसत्ता संपादकीय विश्लेषणासहित 2 जून 2020. त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण 2 महत्त्वपूर्ण लेखाविषयी चर्चा करणार आहोत, ते पण संपूर्ण विश्लेषणासहित. पहिला म्हणजे पतंजली शास्त्रींची आठवण. यामध्ये आपण बॅरिस्टर व्ही.जी. राव मद्रास उच्च न्यायालयातील नामांकित वकील यांच्या विचाराने उदारमतवादी काहीसे डावे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. दुसरा म्हणजे दुसरा विषाणू, सत्ताधाऱ्यांच्या ठामपणाच्या मुळाशी मानवतेचा ओलावा असावा लागतो याबद्दल या दुसऱ्या एडिटोरियलमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर चला पहिल्या संपादकीयाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, सदर लेख जो आहे तो भारताचे माजी अर्थमंत्री जे आहेत पी. चिदंबरम यांनी लिहिलेला आहे. तर पतंजली शास्त्राची आठवण. सरकारनेच हक्कांची पायमल्ली केल्याची पीपल्स एज्युकेशन सोसायटी विरुद्ध मद्रास प्रांत सारखी प्रकरणे जेव्हा सर्वोच्च न्यायालयात पुढे येतात तेव्हा एखाद्या योद्ध्याच्या आवेशात कायदेमंडळांना धडा शिकविण्याची काही गरज नसते. हक्काचे सजगपणे संरक्षण करणे हे सर्वोच्च न्यायालयाचे घटनादत्त कर्तव्यच आहे, तेवढे निभवायचे असते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सुद्धा बऱ्याच प्रमाणात माहिती आहे की सरकारनेच बऱ्याच हक्कांची जी आहे ते पायमल्ली केलेली आहे. परंतु असाच एक हा या एडिटोरियल संपादकीयमध्ये महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी विरुद्ध मद्रास प्रांत यांचं नेमकं प्रकरण काय होतं ते आपण या संपादकीयमध्ये पाहणार आहोत आणि हक्कांची पायमल्ली कशा स्वरूपात झालेली आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर बॅरिस्टर व्ही.जी. राव मद्रास उच्च न्यायालयातील नामांकित वकील विचाराने उदारमतवादी काहीसे डावे. तर हे जे डॉक्टर व्ही.जी. राव होते तर मद्रास उच्च न्यायालयातील नामांकित वकील उदारमतवादी व काहीसे डावे विचारसरणीचे होते. मद्रासमधील पीपल एज्युकेशन सोसायटीचे ते सरचिटणीस होते. या संस्थेतर्फे विज्ञानच नव्हे तर राजकीय शिक्षण, कला, साहित्य, नाट्य यांचाही प्रसार केला जात असे. राज्यघटना 26 जानेवारी 1950ला अंमलात आली. त्यानंतरचा तो काळ मातीमधल्या कुणकुणातून स्वातंत्र्याचे घुमते गायन असाच होता. विशेषतः राज्यघटनेचा अनुच्छेद 19 म्हणजे अनेक प्रकारांच्या स्वातंत्र्याची हमी दिलेली होती. त्यापैकी एक स्वातंत्र्य म्हणजे संस्था अथवा संघटना उभारण्याचा हक्क. हे आपल्याला माहीतच असेल. अनुच्छेद 19 हे आपण लक्षात ठेवायचे आहे की यामध्ये अनेक प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिलेली होती. त्यापैकीच एक स्वातंत्र्य म्हणजे संस्था अथवा संघटना उभा करण्याचा हक्क असतो प्रत्येक भारतीय नागरिकांना. विद्यार्थी मित्रांनो, मात्र डाव्यांच्या कम्युनिस्टांचा द्वेष करणाऱ्या तत्कालीन मद्रास प्रांत सरकारने 10 मार्च 1950 रोजीच्या आदेशाद्वारे या पीपल एज्युकेशन सोसायटीला बेकायदा संस्था असे ठरविले होते. या आदेशाचा आधार होता तो भारतीय फौजदारी सुधारणा कायदा 1908चा. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय फौजदारी सुधारणा कायदा 1908 काय आहे तो लक्षात घ्या. तो कायदा असा आहे की ती सुधारणा 1908 मधील म्हणजेच वसाहत काळातील होती. तर हा कायदा आणि त्यानुसार मद्रास सरकारने काढलेले जे आदेश होते त्यांना मद्रास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. तर विद्यार्थी मित्रांनो, जो भारतीय फौजदारी सुधारणा कायदा 1908 जो होता तो वसाहत काळ म्हणजे जेव्हा इंग्रजांच्या ताब्यामध्ये आपला भारत होता तेव्हा वसाहती काही बऱ्याच प्रमाणामध्ये वसाहती प्रांत अशा स्वरूपात होते, तेव्हाचा तो कायदा होता. तर त्याला आव्हान देण्यासाठी, त्या कायद्याला आव्हान देण्यासाठी हा आदेश जो आहे आणि कायदाही टिकणार नाही हे लक्षात आल्यामुळे मद्रास सरकारने 12 ऑगस्ट 1950 रोजी या कायद्यास मजबूत करण्यासाठी दुरुस्ती केली आणि उचित प्रक्रिया पार पाडल्यास बंदी घालता येईल असे सांगणाऱ्या त्या दुरुस्तीनुसार आदेश योग्यच ठरतो असा सुद्धा देखावा केला. विद्यार्थी मित्रांनो, 12 ऑगस्ट 1950 रोजी मद्रास उच्च न्यायालयाने या कायद्यामध्ये मजबूत करण्यासाठी उचित प्रक्रिया सुद्धा पार पाडलेली आहे आणि 10 मार्च 1950 रोजी आदेश देऊन पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही बेकायदा असल्याचे ठरविले होते. तर एवढ्या लवकरच म्हणजे का हा कायदा मजबूत करायचा आणि म्हणजे ही का बेकायदा संस्था होती याची आपण माहिती घेणारच आहोत. तर सजग संरक्षकाची जी भूमिका आहे ही कायदेशीर हाताखालची मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती राजमन्नर आणि
न्यायमूर्ती सत्यनारायण राव तसेच विश्वनाथ शास्त्री तग धरू शकले नाही। तर हे मुख्य न्यायमूर्ती राजमन्नर आणि सत्यनारायण राव तसेच विश्वनाथ शास्त्री यांनी जे आहे मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे जे आहे तग धरू शकले नाहीत। उच्च न्यायालयाने मद्रास प्रांताच्या या दुरुस्ती आदेशात तसेच आदेशाच्याही रद्दबातल ठरवला। मग सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले गेले तेव्हा भारतीय तत्कालीन सरन्यायाधीश पतंजली शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली 5 सदस्यांची घटनापीठाने दिलेल्या निकालातून नमूद आहे की जेव्हा या देशातील न्यायालयांपुढे अशा प्रकारचे महत्त्वाचे आणि कठीण काम उभे टाकते तेव्हा कायदेमंडळाच्या अधिकाऱ्यांना एखाद्या योद्ध्याच्या आवेशात ताब्यात घेण्याची न्यायपालिकेची सुद्धा इच्छा नसते, तर राज्यघटनेने नेमून दिलेले कर्तव्य निभावण्याची साधी सरळ गरज एवढीच असते। ती मुद्दा मूलभूत अधिकारांचा असेल तर या सर्वोच्च न्यायालयाला त्याचे सजग संरक्षण अशी भूमिका दिली गेली आहे। हे अधिकारच खरे ठरतात। वर्षानुवर्ष अनुभव सांगते की काही प्रसंगात सर्वोच्च न्यायालय देखील इतर अनेक संस्थांप्रमाणे आणि इतर देशांप्रमाणे अडखळलेले जरूर, पण अल्पावधीत पुन्हा उभे राहू माल्यांनी झटकून पुन्हा पहाडासारखे उभे राहिले। त्यामुळे तर न्यायालये कितीही कमतरता असल्या तरीही विशेषतः सर्वोच्च न्यायालय यांच्यावर लोकांचा अत्यंत विश्वास राहिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा हे प्रकरण न्यायालयापुढे अशा प्रकारचे महत्त्वाचे जे काही प्रकरण येतात तेव्हा कितीही कठीण काम असले तरीही ते उभे राहते, तेव्हा कायदेमंडळाचा जो अधिकार आहे एखाद्या योद्ध्याच्या आवेशामध्ये ताब्यात घेण्यासाठी जी न्यायपालिका असते, म्हणजे जसे की सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय असे विविध जी न्यायप्रणाली जी असते त्यांची इच्छा नसते, तर राज्यघटनेने नेमून दिलेल्या कर्तव्य निभावण्याची त्यांना साधी सरळ गरज असते, एवढेच ते असते। मुद्दा मूलभूत अधिकारांचा असेल तर सर्वोच्च न्यायालय जे आहे त्यांचे सजग संरक्षण करण्याची भूमिका दिलेली असती। तर विद्यार्थी मित्रांनो, माझे येथवरचे लिखाण हे काहीशे लांबवलेली प्रस्तावनाच आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयावर सध्या ज्या 2 प्रकरणासंदर्भात टीका होती तिचा आधार कमी करण्यासाठी एवढी प्रस्तावना आवश्यक आहे। ही 2 प्रकरणे अद्याप अनिर्णित आहेत, परंतु आपल्या देशातील कायद्याचे राज्य टिकविण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची प्रकरणे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, सध्या तर आपण न्यायप्रणालीमध्ये पाहतच असाल, सर्वोच्च न्यायालयामध्ये असे काही निकाल दिले जात आहेत की केवळ एका पक्षासाठी किंवा एका जातीसाठी अशा स्वरूपामध्ये न्यायप्रणाली आपली काम करत आहे। हे एकदम भारतीय संविधानाच्या आणि कायदेप्रणालीच्या एकदम विरुद्ध बाजूचे आहे। जसे की तुम्हाला माहीतच असेल की राम मंदिराचा निर्णय कोणत्या समाजाला किंवा जातीला किंवा विशेष टार्गेट करायचे नाही, पण अशा प्रकारचे निर्णय जे आहेत ते आजपर्यंत का घेतले नाही आणि दोन्ही बाजूंनी निर्णय घ्यायचा तर एका बाजूने का घेतला याचा सुद्धा विचार आपण करायला पाहिजे। आणखी दुसरं म्हणजे कलम 370 ते संबंधित त्या राज्याचा प्रश्न आहे, मग ते केंद्रीय स्तरावरून का मिटवायचा किंवा तिथल्या लोकांचे म्हणणे तरी मनात घेतलेले आहे का, किंवा त्या लोकांवरती किती अन्याय झाले आहे सध्या परिस्थितीमध्ये याचा सुद्धा विचार करायला पाहिजे। तर निश्चिलीकरण 9 सवाल यापैकी पहिले प्रकरण म्हणजे निश्चिलीकरणाविषयी याचिका। केंद्र सरकारचा 8 नोव्हेंबर 2016 रोजीचा जो निर्णय आहे, देशभरात तोवर असलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या सर्व नोटा अवैध ठरविल्या। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की नोटबंदीचा जो निर्णय झाला 8 नोव्हेंबर 2016 रोजी, यामुळे जवळपास बरेच जण मरण पावलेले आहेत। म्हणजे केंद्र सरकारने जे बी काही चांगले किंवा वाईट निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये सर्वसामान्य लोकांचं मरण हे असल्याचे सिद्ध सुद्धा झालेले आहे। तर नोटा ज्या आहेत 500 आणि 1000 रुपयाच्या 8 नोव्हेंबर 2016 रोजीपासून त्या अवैध ठरवण्यात आलेल्या होत्या। या एका निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची पिछेहाट सुरू झाली। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इथं अशी गोष्ट आहे की हा निर्णय खूप चांगला आहे असं समाज माध्यम म्हणतात, पण वैयक्तिक म्हणजे जे जनतेमार्फत जर जनता कौल घेतला तर सदर हे भारतीय अर्थव्यवस्थेत नाही तर भारताला विकसनशील कडून मागास देशाकडे नेण्यासाठी एक केलेला प्रयत्न होता हा। त्याचा परिणाम सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या
दरवाढ होऊन ही वाढ कमी होत आहे असे 2017-18च्या अखेरीस तिमाहीपासून दिसू सुद्धा लागले. म्हणजे काळा पैसा एकंदरीत बाहेर निघण्याच्या उद्देशाने ही नोटबंदी केलेली होती, परंतु देशाचा जो GDP आहे आणि देशाची जी अर्थव्यवस्था आहे हा खालवण्यासाठी हाच निर्णय एकंदरीत असल्याचे समोर आले. ही घसरण सलग 7 तिमाहीमध्ये होतच राहिली आणि अलीकडेच संपलेल्या 1 जानेवारी ते 31 मार्च 2020 या 8व्या तिमाहीमध्ये तर आणखीच खालचे टोक तिने गाठले सुद्धा आहे. तर आपल्याला माहीत असेल की कोरोना विषाणू जे आहे आपत्ती उद्भवल्यामुळे आपल्या साऱ्यांचे लक्ष विचलित झाले आहे, परंतु सध्याच्या आर्थिक संकटे महासाथीच्या किंवा टाळेबंदीच्या बरेच आधीपासून निर्माण झाले आहे हे नेहमी आपण लक्षात ठेवले पाहिजे. आणि याला जबाबदार कोण आहे हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. जे आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत हेच जबाबदार असणार आणि आहेत सुद्धा, कारण की त्यांनी याबद्दल कोणतेही उत्तर दिलेले नाही किंवा याबद्दल काय उपाययोजना केलेल्या आहेत याचं सुद्धा काहीही गांभीर्य ठेवलेलं नाही. निश्चलीकरणाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात तसेच देशभराच्या अनेक उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल झाल्या होत्या. मग 16 डिसेंबर 2016 रोजी या सर्व याचिका एकत्रित सुनावणी सर्वोच्च न्यायालयात घेण्याची ठरली. तसा सविस्तर आदेशच तत्कालीन सरन्यायाधीश तीरसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय खंडपीठाने काढला. रीट अर्ज दाखल करून घेताना निश्चलीकरणास नेमके आव्हान देणारे 9 प्रश्न या पीठाने नोंदविले असून यापुढे निश्चलीकरणाविरुद्ध या एकाच याचिकेची सुनावणी होणार असून अन्य न्यायालयांनी समांतर याचिका हाताळू नयेत असेही त्यांनी या आदेशात सुचविलेले आहे. तर त्रिसदस्यीय पीठाच्या या आदेशातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे व्यापक जनहिताशी हा प्रश्न निगडीत असल्यामुळे 5 सदस्यांच्या घटनापीठामार्फत या 9 सवालांची सुनावणी व्हावी असे या ठरविण्यात आले. मात्र तेव्हापासून आजपर्यंत गेल्या 4 वर्षात या आदेशाचे पुढे काहीही झाले नाही. कारण की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीस म्हणले होतो की सध्याची जी न्यायप्रणाली किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत हे केवळ एका समाजासाठी किंवा एका माणसासाठी किंवा एका सरकारसाठी काम करत आहे, ते की लोकशाहीसाठी धोकादायक आहे. 5 ऑगस्ट 2019 पासून लॉकडाऊन. दुसरे प्रकरण म्हणजे जम्मू काश्मीर व अनुच्छेद 370 याविषयी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 5 ऑगस्ट 2019 पासून जे लॉकडाऊन सुरू आहे ते जम्मू काश्मीरमध्ये सुरू आहे आणि ते आज रोजीपर्यंत सुद्धा सुरू आहे. तर आता एक 2 ते 3 महिने शिल्लक राहिलेले आहे, तिथं 1 वर्ष लॉकडाऊन असे होईल. तर राष्ट्रपतींनी 5 ऑगस्ट 2019 रोजी 2 घटनात्मक आदेश काढून अनुच्छेद 370 एका प्रकारे निष्प्रभावच केले आहे आणि राज्यघटनेतील सर्वच तरतुदी जम्मू काश्मीरलाही लागू झालेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट राष्ट्रपतींनी केली किंवा नरेंद्र मोदींनी केली किंवा अमित शहा यांनी केली याबद्दल प्रश्न आहेत, कारण की आपले राष्ट्रपती हे कोणते स्वतः होऊन घटनात्मक आदेश काढत नाहीत. हे कोणी जर कागद पाठवला खालच्या व्यक्तीने तर त्यावर फक्त सही करणे एवढ्यापुरतेच मर्यादित असलेले असे भारताचे हे राष्ट्रपती आहेत. यापूर्वी सुद्धा राष्ट्रपती होते, पण ते योग्य पद्धतीने अभ्यास करून किंवा सरकारला सुद्धा सूचना करायचे. पण अशा प्रकारचे भारताचे हे पहिले राष्ट्रपती असल्याचे आपल्याला दिसून येते. जम्मू काश्मीर या राज्याचे 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन झाले आणि विशेष दर्जा काढला गेला. या आदेशांना मंजुरी मिळवल्यानंतर जी कार्यवाही सुरू झाली ती उत्पत्तीच म्हणावी लागेल. ती का? कारण की 5 ऑगस्ट 2019 पासून लॉकडाऊनची स्थिती जम्मू काश्मीरच्या विधानसभा बरखास्त आणि विधान परिषद हे सभागृह रद्दबातल, तेथे राष्ट्रपती राजवट आणि राज्यपालांमार्फत तिची कार्यवाही, कायद्यानुसार जम्मू काश्मीरात स्थापन झालेली सर्व मंडळे, प्राधिकरणे व आयोग जे आहेत ते बरखास्त केले. त्यामुळे राज्याच्या मानवी हक्कात आयोगाचे हे बरखास्तच झाले. शेकडो राजकीय कार्यकर्त्यांना व नेत्यांना अटक सुद्धा करण्यात आली. त्यापैकी मेहबूबा मुफ्ती आणि सैफुद्दीन सोज यांच्यासारखे नेते जे आहेत ते अद्याप कोणत्याही आरोपविना नजरकैदेत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जे भारतीय संविधान आहे किंवा इथे एवढा गाजावाजा होतो की नरेंद्र मोदी असे फलाने तसे हे ते, पण अशा स्वरूपाची नजरकैद ठेवणे किंवा राष्ट्रीय
म्हणजे अशा प्रकारची जी नजरकैद किंवा अशा प्रकारच्या नेत्यांना नजरकैदेमध्ये ठेवणे हे राष्ट्रीय प्रणालीस धोकादायक असू शकते. आदिवासांच्या नियमांमध्ये मोठे फेरबदल आणि संपर्क माध्यम आहेत. तसेच प्रसारमाध्यमांवरही अद्यापपर्यंत गदा असल्याची स्थिती जम्मू काश्मीरमध्ये आहे. या संदर्भात सादर झालेल्या याचिकांची दखल घेऊन 2 मार्च 2020 रोजी न्यायमूर्ती एन व्ही रमन यांच्या नेतृत्वाखाली घटनापीठाने काही प्राथमिक हरकतीचे निराकरण आदेशाद्वारे केले. तसेच हे प्रकरण सुनावणीला घेतले जाणार असल्याचे तोंडी सांगितले. तेवढ्यातच करोना संकट सुरू झाले. देशबंदी टाळेबंदी जी आहे ती 25 मार्चपासून लागू सुद्धा झाली आणि हे प्रकरण सुनावणीच्या सूचीमध्ये काही आले नाही. दरम्यान 40 मे रोजी दुसऱ्या एका प्रकरणात काश्मीरमधील इंटरनेट व 4G संपर्क यंत्रणेवरील बंदीबाबत आदेश काढण्यात सुद्धा आला. तर जागल्या असे हे कर्तव्यच. या लेखाचा हेतू एवढेच सांगायचा आहे की सर्वोच्च न्यायालयाची सजग संरक्षणाची व जागल्याची भूमिका धासला लागण्याचे प्रसंग वारंवार येत आहेत. न्यायालयांना कदापिही त्या कर्तव्यापासून ढाळता येत नसल्याने अलीकडच्या काही दिवसात तितक्याच महत्त्वाचे असे काही विषय सर्वोच्च न्यायालयापुढे आलेले आहेत. मात्र या घडामोडीमध्ये अद्याप घडत असल्यामुळे मी त्यावर माझे भाष्य आत्ताच करण्याऐवजी यथावकाश करेन. साऱ्याच नागरिकांची कळकळीची विनंती इतकीच की या देशातील उच्चस्थानी असलेल्या न्यायालयांनी नेहमीच त्या उदात्त कर्तव्याची जाण ठेवून त्यास जागावे, ज्याचा स्पष्ट उल्लेख सरन्यायाधीश पतंजली शास्त्री यांनी केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, दोन्हीही म्हणजे यामध्ये जे 2 महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत जसे की नोटबंदी आणि कलम 370 जे काश्मीरला विशेष राज्याचा जो दर्जा होता त्याबद्दल हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याबद्दल एक आपण भारतीय नागरिक व सुजाण नागरिक या उद्देशाने या लेखाकडे आपण पाहिले पाहिजे आणि विचारसुद्धा केला पाहिजे. तर दुसरा आणि महत्त्वपूर्ण लेख जो आहे तो दुसरा विषाणू सत्ताधाऱ्यांच्या ठामपणाच्या मुळाशी मानवतेचा ओलावा असावा लागतो. तर यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. आपण तो या लेखामध्ये पाहणार आहोत. दीर्घकाळ नेतृत्व करू पाहणाऱ्यांच्या अंगी समाजातील अस्मितांच्या दुखऱ्याच्या जखमा आहेत त्यावर फुंकार घालण्याची क्षमता आणि तसा विवेक हवा तो ट्रम्प यांच्याकडे नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या पाहत असाल की डोनाल्ड ट्रम्प हे किंवा कोणतेही देश असो आपल्या देशामध्ये निवडणुका आल्या की दंगे करणे किंवा काहीतरी एक प्रकरणाला वाव देणे. जसे की आपल्या भारतामध्ये सुद्धा लोकसभेच्या इलेक्शन येण्यापूर्वी पुलवामा अटॅक जो आहे तो झाला. त्यानंतर राम मंदिराचा मुद्दा जो आहे, अशा प्रकारचे निर्णय हे केवळ राजकारण करण्यासाठी घेतले जातात. म्हणजे दीर्घकाळ सत्तेचा लाभ किंवा दीर्घकाळ नेतृत्व करण्यासाठी अशा स्वरूपाचे निर्णय घेतले जातात आणि समाजांमध्ये जी अस्मिता म्हणजे जी असते सामाजिक अस्मिता ती दुखवण्यासाठी हे सदैव प्रयत्नशीलच असतात. एका समाजासाठी चांगले करतात तर दुसऱ्या समाजासाठी वाईट करतात. जो समाजाची संख्या जास्त आहे किंवा स्थानिक वाद अशा स्वरूपाचे वाद हे करतात. तर या लेखामध्ये काय आहे ते आपण पाहणार आहोत. सत्ताधाऱ्यांच्या ठामपणाच्या मुळाशी मानवतेचा ओलावा असावा लागतो. तो नसेल तरीही कितीही चांगल्या कृत्यासाठी दाखविलेल्या ठामपणाचे रूपांतर पाहता पाहता निर्गुणपणात होते. अशा वेळी आपली चूक मान्य करणारे राज्यकर्ते आपला मार्ग बदलतात. हे भान ज्यांना नसते ते कपाळमोक्षाकडे मार्गक्रमण सुरू ठेवतात. विद्यार्थी मित्रांनो, एक आहे की आपली चूक मान्य करणारे राज्यकर्ते हे आपल्या मार्गामध्ये बदल करतात, कारण की कोणीही आपला कमीपणा दाखवत नाही. त्यापैकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असो किंवा भारताचे पंतप्रधान असो हे सुद्धा त्याचपैकी एक आहेत. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यास असलेला धोका लक्षात घेण्यासाठी अध्यक्षांनी स्वतः समोर आरसा धरावा. इतक्या निर्भीडपणे आपले राष्ट्रप्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची जागा दाखवून देणारे द वॉशिंग्टन पोस्ट यासारखे दैनिक आणि अमेरिकेत सध्या जे काही सुरू आहे त्याबाबत स्पष्ट भूमिका घेणारी माध्यमे यांच्यापुरते एकमत आहे. आपल्या देशाचा सर्वोच्च नेता त्याच्या पदास सजोसा वागलेला नाही हे ते एकमत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत
ते तसे असेल सुद्धा आणि आहे सुद्धा. आपल्याला सुद्धा माहीत आहे की अशा प्रकारचे नीच राजकारण हे इलेक्शन आलेलं आहे म्हणून करत चालूच असते. ट्रम्प यांचे आंधळे समर्थक असणाऱ्या फॉक्स सारख्या वृत्तवाहिनीस देखील अध्यक्षांनी तळी उचलणे दिवसेंदिवस जड जाऊ लागले आहे. इतकी त्या देशातील परिस्थिती चिंताजनक आहे की जगातील एकमेव महासत्ता असलेल्या या देशाची अशी वाताहत होताना पाहणे हे केवळ दुःखदायक व नीच स्वरूपाचे असल्याचे असे नाही, तर आपल्याला इतरांची ही चिंता वाढविणारे आहे. म्हणूनच त्या देशाची सद्यस्थिती जी आहे तिचा सविस्तर आढावा घेऊन ही परिस्थिती का उद्भवली आणि तिच्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग तरी काय यावर चर्चा व्हायला हवी. विद्यार्थी मित्रांनो, चर्चा व्हायला हवी हे बरोबर आहे, पण निर्णय कोण घेणार हा प्रश्न मोठा आहे. डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकेच्या पुढे कोण जाणार? मिनेसोटा राज्यातील मिनिओपोलिस शहरात म्हणजे मागील आठवड्यामध्ये निदर्शनात जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीयाच्या पोलिसांहाती मृत्यू झाला हे आपण वाचलेले आहे आणि आपल्याला माहीत सुद्धा आहे. हातात बेड्या घातलेल्या होत्या. या फ्लॉइडला जमिनीवर पालथे पाडण्यात आले आणि आपण मोठे काही शौर्यकृत्य करीत आहोत अशा थाटात एका गोऱ्या पोलीस अधिकाऱ्याने गुडघ्याने त्याचा गळा दाबला. गुदमरलेला जॉर्ज फ्लॉइड प्राणासाठी गयावया करीत होता, पण पोलिसांना दया आली नाही. साधारणतः 8:45 मिनिटे तो तडफडत होता, परंतु क्षुल्लक कारणासाठी या इसमाचा जीव घेण्याची गरज नाही असे काही पोलिसांना वाटले नाही का? किती म्हणजे मानवतेला काळिमा फासणारी अशी गोष्ट आहे की कृष्णवर्णीय किंवा वंशवाद किंवा स्थानिकवाद अशा स्वरूपाचे वाद जर होत असतील तर देश कुठे जात आहेत किंवा मानवता कुठे जात आहे याबद्दल सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. या नृशंस आणि भयानक घटनेचे जे हक्कमुद्रण सर्व पसरल्यानंतर पोलिसांविषयी संताप उफळू येणे साहजिकच ठरते. हा संताप व्यक्त झालेल्या हिंसाचाराचे समर्थन कोणी करणार नाही, पण पोलिसांच्या कृष्णदेशी इतिहास आणि वर्तमानासही पाठिंबा देणे केवळ अशक्य ठरते. विद्यार्थी मित्रांनो, पोलिसांनाच दोष देणे नाही तर तिथल्या राजकीय दृष्टीला सुद्धा दोष देणे आहे, कारण की सदर जी घटना आहे पोलिसांनी स्वतः मनाने केलेली नसणार आहे. याबद्दल योग्य ते मानवतेला जो काळिमा फासणार आहे याबद्दल आपल्याला लवकरच कळेल आणि जेणेकरून वंशवाद किंवा स्थानिकवाद अशा स्वरूपाचे वाद होणार नाहीत आणि पुन्हा डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती हो किंवा न हो, शक्यतो नाही तर होणार, कारण की अशा स्वरूपाच्या म्हणजे माणसाला पुन्हा संधी देणे अयोग्य आहे. तर पोलिसांविषयी संताप इतक्या तीव्रपणे उफळून आला याचे कारण मिनिओपोलिस शहरातील वाढती विषमता आणि पोलिसातील वंशक दूतावास. या शहरात 2015 व 16 साली पोलिसांकडून अशा 2 कृष्णवर्णीयांच्या हाकनाक हत्या झाल्या होत्या. त्या वंशिक हिंसेच्या जखमा अद्यापही भरून आलेल्या नाहीत. त्याची सध्या वाढती विषमता आणि करोनाकाळीन निर्बंधामुळे वातावरणात भरून राहिलेली अस्वस्थता. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे मागच्या वेळी जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्हायचे होते तेव्हा सुद्धा त्यांनी अशा स्वरूपाचा वाद केला आणि ते राष्ट्राध्यक्ष झाले सुद्धा. आणि आता सुद्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये इलेक्शन आहेत, त्यापूर्वी अशा स्वरूपाचे वाद जे आहेत. यामुळे स्फोटक अवस्थेला बेजबाबदार पोलिसांच्या अमानुष वर्तनाची जोड मिळाली आणि पाहता पाहता अमेरिकेत दंगलसदृश परिस्थिती व हिंसक निदर्शनाचे लोण सुद्धा पसरलेले आहे. तर कृष्णवर्णीयांवर अत्याचार यापूर्वीही अगदी ओबामा काळातही झाले, पण तेव्हा ते आटोक्यात आणण्याची नियत राज्यकर्त्यांनी दाखविली होती. तसे यंदा न होता अटलांटा, फिलाडेल्फिया, सिएटल, डेट्रॉइट, डेन्व्हर, न्यूयॉर्क, ह्यूस्टन, लिव्हिले या शहरात आणि मुख्य म्हणजे राजधानी वॉशिंग्टन येथे हिंसक निदर्शनाचे लोण सुद्धा पसरल्याचे दिसून आलेले आहे. वॉशिंग्टन शहरामध्ये
वेली. त्याही आधी ट्रम्प यांची निवडणुकात मूळ गोरे काळे स्थानिक स्थलांतरित ख्रिश्चन मुसलमान अशा अनेक दुफळ्यांच्या पायावर उभी होती. अमेरिकेच्या ताज्या इतिहासात अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी प्रथमच आतली बाहेरचे अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित केला आणि भूमिपुत्रांच्या नावे गळा काढत त्यांचा पाठिंबा मिळवला. तेव्हाच ट्रम्प यांची राजवट ही नसलेली दुही तयार करणारी आणि असलेली दुही वाढविणारी असे मानले गेले. त्या विश्वासास ट्रम्प यांनी आपल्या बमूर्तखोर वागण्याचे अजिबात तडा जाऊ दिला नाही. उत्तरोत्तर त्यांची राजवट कर्कश होत गेली आणि मिळेल त्या मुद्द्यावर दुफळी निर्माण करत गेले. विद्यार्थी मित्रांनो, मिनिओपोलिस येथे जे काही घडले ते अन्यत्र अमेरिकेत जे काही घडेल ते सर्व ट्रम्प यांच्या अत्यंत क्षुद्र राजकारणाचा परिपाक असेलच. काहीही बौद्धिक गांभीर्य नसलेली व्यक्ती जेव्हा इतक्या मोठ्या पदावर निवडून येते तेव्हा सर्व क्षेत्रामध्ये चढाओढ निर्माण होते. ती अधिकाधिक खुजेपणाची असे झाल्यास जे होते तेच अमेरिकेत होताना दिसते आहे. हे असे होते याचे कारण आपल्या राजकारणाने समाजातील दुभंग वाढणार नाही असे वर्तन नेतृत्वाच्या सर्वोच्च शिखरावरील व्यक्तींचे असावे लागते. हे भान अनेकांना नाही. ट्रम्प यांना तर नाहीच. जे जोडता येत नाही ते तोडू नये या सध्या निसर्ग नियमाकडे हे बौद्धिकदृष्ट्या उजाड नेते दुर्लक्ष करतात. हॅलो हॅलो काय ना ते जो दीर्घकाळ नेतृत्व करू इच्छितो त्याच्या अंगी समाजातील अस्मितांच्या दुखऱ्या जखमा ज्या आहेत त्यावर फुंकार घालण्याची क्षमता आणि तसा विवेकही हवा. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंगी ते दोन्हीही नाही. त्याचमुळे इतके होऊनही अमेरिकेतील कृष्णवंशीयांना आधारपर काही चार शब्द बोलावेत असे गृहस्थास अद्यापही वाटलेले नाही. असा आधार देणे सोडाच, पण या अध्यक्षाने निर्देशकांना भडकविणारीच विधाने केलेली आहेत. हे एकंदरीत चुकीचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणीही जरी असतील असा स्थानिकवाद किंवा वंशवाद प्रकारे करायला नाही पाहिजे. त्यांना दिसता क्षणी गोळ्या घाल. एकंदरीत हे सरकारचेच कारस्थान आहे किंवा वैयक्तिक डोनाल्ड ट्रम्प यांचे नोव्हेंबरमध्ये जे इलेक्शन येणार आहेत त्यांच्यासाठी हे सदैव प्रयत्नशील असतील. त्यामुळे अशा स्वरूपाचे दंगे वगैरे चालूच असतात. हे काय आपल्यासाठी नवीन नाही. आपल्या इथे सुद्धा होतात, झालेले आहेत. हे प्रत्येक ठिकाणी होतच असतात. याला जबाबदार आपण आहेत. कारण की आपण असे जरी झाले तरी स्थानिकवादावर निवडून देतो किंवा जातीवादावर निवडून देतो. एकंदरीत चुकीचे आहे. पोलीस असे बेदारक तेव्हा वागू शकतात जेव्हा त्यांच्या मागे त्याहूनही अधिक बेदारक प्रशासन असते. अमेरिकेत ते तूर्त तरी तसे आहे. त्याच्यामुळेच निदर्शकात मोठ्या प्रमाणावर गोरे देखील आहेत. हे या प्रशासनास लक्षात आले नाही आणि त्यामुळे जगभरातील अनेक महत्त्वाच्या देशात यास पाठिंबा मिळू शकतो याची जाणीव या प्रशासनास झाली नाही. लंडन, पॅरिस अशा काही महत्त्वाच्या शहरामध्ये अमेरिकेतील घटनांच्या निषेधार्थ निदर्शने सुद्धा होऊ लागली असून त्यांची संख्या वाढल्यास आश्चर्य वाटायला नको. आज अन्य देशांमध्ये या मुद्द्यास समर्थन वाढताना दिसते. याचे कारण आपापल्या देशातील राजवट देखील अशीच आणि इतकीच असंवेदनशील आहे असे अनेकांना वाटू लागले आहे. म्हणून हा इशारा आहे की निष्ठुरता म्हणजेच ठामपणा असे मानणाऱ्या राज्यकर्त्यांना सत्ताधाऱ्यांच्या ठामपणाच्या मुळाशी मानवतेचा ओलावा असावा लागतो. तो नसेल तर कितीही चांगला कृत्यासाठी दाखविलेल्या ठामपणाचे रूपांतर पाहता पाहता निर्घृणपणात होते. हे अशा वेळी आपली चूक मान्य करणारे राज्यकर्ते आपला मार्ग
जो आहे तो बदलतात. हे भान ज्यांना नसते ते कपाळ मोक्ष कडे मार्गक्रमण सुरू ठेवतात. ट्रम्प हे जे आहेत कोणत्या गटात मोडतात हे सांगायची गरज नाही. आपल्याला देशातील एक विषाणूस हाताळणे त्यांना जमले नाही. त्यात लाखाहून अधिकांचे प्राण गेले. त्यात आता अमेरिकेत या वांशिक विषाणूने डोके वर काढणे असून त्यावरही ट्रम्प यांनी नियंत्रण मिळवता यायला हवे. पहिल्याचा धोका आरोग्यास आहे, पण दुसऱ्याचा एकंदर स्वास्थ्यास आणि आरोग्यास स्वास्थ्य असतेच असेही नाही, पण स्वास्थ्यात मात्र ते असतेच असते. म्हणून हा दुसरा घातक ठरतो. असे संपादकीय व्हिडिओ पाहण्यासाठी टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद.